अधिवेशनाचा पहिला दिवस होता। विरोधक त्यावेळेला आक्रमक झाले, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गाजलाय। विरोधकांनी धनंजय मुंडे विरोधात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशी जोरदार घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी केली आहे। कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक। चारही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा झाली। वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन। बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया। भूमिका मांडाल का सर? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मांडेल। विधान परिषदेमध्ये कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। फडणवीसांची सभागृहात माहिती। मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे। त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील। विधान भवनात धनंजय मुंडेंकडून भेटीगाठी। विधान परिषदेचे कामकाज संपल्यानंतर फडणवीसांनी घेतली आहे भेट, तर मुंडे आणि बावनकुळेंमध्ये चर्चा। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात दाखल। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातोय। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी बेड्या। आव्हाडांची माहिती। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत। बेड्या घालून जितेंद्र आव्हाड नवटंकी करतायत। मंत्री गुलाबराव पाटील यांची आव्हाडांवर टीका। ती नौटंकी आहे, त्यामुळे ते प्रॅक्टिस करताय बेडी घालायची। निषेधार्थ ज्या गोष्टी आहेत त्या निषेधार्थच म्हटल्या पाहिजे। जी घटना घडली ती चुकीची आहे। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर ही घोषणाबाजी करत विरोधकांकडून कोकाटे, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। राज्याचं आर्थिक आता नियोजनच बिघडलेलं आहे। आता अनेक कामांवर पैसे असून सुद्धा खर्च झालेला नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर काँग्रेसचे नेते सतेज पाटलांची टीका। आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे हे एकूणच सगळ्या आकडेवारीवरून या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून बघू आता काय नेमकं कशा पद्धतीने आर्थिक घडी बसवायचं नियोजन आहे।